नमस्कार. सांसावली गावरान कोंबडी पालन फार्म अंतर्गत पूर्वीज नेचर फार्म या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे गावरान पोल्ट्री सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे 7 नियम म्हणजेच 7 रूल्स ऑफ पोल्ट्री फार्मिंग. नियम नंबर 1, स्टार्ट विथ द बर्ड्स यू कॅन कन्व्हिनियंटली केअर फॉर. विश्वास असेल आणि तुमच्या सोयीचे असेल एवढ्याच पक्ष्यांपासून तुमच्या पोल्ट्रीची सुरुवात करा. व्यवस्थित काळजी घेऊन सांभाळलेले 500 पक्षीही 5000 पक्ष्यांपेक्षा जास्त नफा तुम्हाला मिळवून देतील. अपुरं ज्ञान, अपुरं खाद्य आणि अपुरी काळजी पोल्ट्री व्यवसायासाठी धोक्याची ठरू शकते. तुम्ही खरेदी करत असणाऱ्या पिल्लांच्या एक दिवसाच्या खरेदीपासून ते पक्षी पूर्ण तयार होऊन त्याची विक्री होईतोपर्यंत किती खर्च तुम्हाला येणार आहे याची A to Z माहिती तुम्हाला असायला पाहिजे आणि तेव्हाच तुमच्या पोल्ट्री फार्मिंगची सुरुवात करा. नियम नंबर 2, नेवर बॉरोड अ लोन टू स्टार्ट अ पोल्ट्री फार्म एक्सेप्ट यू आर ट्रेंड. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही योग्य ते ज्ञान मिळवत नाही किंवा योग्य ती ज्ञान असणारी व्यक्ती तुमच्या टीममध्ये असत नाही तोपर्यंत पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नका. आधी प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः शिका आणि मगच ताणविरहितपणे व्यवसायाला सुरुवात करा. नियम नंबर 3, गेट ट्रेंड. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कधीही योग्य व्यक्तीकडून पोल्ट्री व्यवसायाचं ट्रेनिंग घ्या. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर अशा एखाद्या व्यक्तीला तुमच्या पोल्ट्री व्यवसायाची जबाबदारी घ्या ज्याला या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान असेल. पोल्ट्री व्यवसाय यशस्वी होण्यासाठी योग्य ते ज्ञान आणि पुरेसा अनुभव या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नियम नंबर 4, ऑलवेज बाय क्वालिटी चिक्स. यशस्वी पोल्ट्री उद्योजकाचा प्रवास हा उच्च प्रतीच्या पिल्लांपासूनच सुरू होतो. म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू करताना खरेदी करत असणाऱ्या पिल्लं नेहमी नावाजलेल्या आणि उच्च प्रतीच्या अंडीउबवणी केंद्रातूनच खरेदी करा. नियम नंबर 5, प्रायोरिटाइज बायोसिक्युरिटी. तुम्ही खरेदी केलेल्या सर्व पिल्लांची लसीकरणाने योग्य ती काळजी घ्याच, परंतु जैवसुरक्षेचे काटेकोरपणे पालन करा. तरच तुम्ही पोल्ट्री व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकता. नियम नंबर 6, हेल्थ फर्स्ट, डोंट जोक विथ वॅक्सिनेशन. तुम्ही राहत असणाऱ्या भागातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आपण खरेदी केलेल्या पक्ष्यांना योग्य ते लसीकरण वेळच्या वेळेला करून घ्या. लसीकरण हे कोणताही रोग येणार नाही याची गॅरंटी तर नक्कीच नाही, परंतु ते एक बुलेट प्रूफ जॅकेट आहे. नियम नंबर 7, सेपरेट युअर फंड्स अँड कीप रेकॉर्ड्स. सगळ्यात महत्त्वाचा नियम, तुम्ही खरेदी केलेल्या पिल्लांच्या 1 दिवसापासून ते संपूर्ण पक्षी तयार होईपर्यंत जो काही खर्च तुम्ही करताय या सगळ्याचा हिशोब ठेवायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःचा पगार घ्या आणि जर पोल्ट्रीमधील काही गोष्टी तुम्ही स्वतःसाठी वापरल्या, उदाहरणार्थ जर एखादा पक्षी तुम्ही घरी खाण्यासाठी नेला किंवा जर पोल्ट्रीमधून तुमच्या शेडवरनं तुम्ही काही अंडी तुमच्या घरी वापरण्यासाठी नेली तर त्याचेही पैसे तुमच्या पोल्ट्रीमध्ये जमा करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्यतिरिक्त जर अजून कुठल्या गोष्टी अशा तुम्हाला वाटतात की ज्या पोल्ट्री व्यवसायासाठी खरंच महत्त्वाच्या आहेत हे कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.